एका ठिकाणी एका पोलवर चढायची बेडकाची शर्यत लागलेली असते. बेडकाचा बॉस ती शर्यत आयोजित करतात आणि मग असा मोठा पोल असतो आणि या मोठ्या पोलवर स्पर्धक जमलेले असतात. खेळ घ्यायचा म्हटल्याच्यानंतर, स्पर्धा घ्यायची म्हटल्याच्यानंतर आता बेडूक बॉस म्हटल्याच्यानंतर सगळे बेडकच आले आणि सगळे बेडक तिथे एकत्र झाले आणि या पोलच्या शेवटापर्यंत जाऊन खाली यायचं अशी एक स्पर्धा सुरू झाली. आणि मग त्या पोलवर वर जायचं आणि तिथून परत खाली खाली यायचं अशी एक स्पर्धा आयोजित केली. आणि त्या स्पर्धेमध्ये पहिला जे येईल त्याला बक्षीस होतं. मग एक एक बेडूक चाललं आणि भरपूर बेडकं बाकीचे खाली कशासाठी? चेअरिंग करायला, सांगायला, टाळ्या वाजवायला. मग पहिला बेडूक गेला, चढायला लागला. थोडासा वर गेल्याच्यानंतर टाळ्या वाजवल्या बरेच जणांना आणि बाकीचे काय, अरे पडशील पडशील, एवढ्या वर जाऊ नको, तू मरायचं का तुला, किती उंच आहे ते, पडशील पडशील. तो खाली इकडं खाली पाहते, तो खरंच उंच गेलेला असते, तो खाली येते. परत दुसरा बेडूक येतो, तो सुद्धा काय करते, चढायला लागते. एकदम तो शाने असा जातो. थोडंसं वर गेलं की परत ते, अरे मरतो का काय, किती उंच आहे ते, तुला मरायचं का, वरून जर पडलं तर हातपाय मोडतील तुझे, चल उतर खाली. आणि तो पण खाली उतरते. तिसरा जाते, चौथा जाते. सर्वजण चालले, अर्ध्या मधापर्यंत खाली पाहिले आणि उतरून राहिले. कारण खालचे काय सांगत आहेत त्यांना, पडशील ना, पागल झाला का, किती उंच आहे ते. आणि असं करत करत कोणालाही वर काही जाता येत नव्हतं. आणि शेवटी मग एक बेडूक तयार झाला. ते बेडूक जसं चढला, वर चढायला लागला. सगळेजण म्हणा, अरे उंच आहे, खूप उंच आहे, पडशील, तुझा जीव जाईल. परंतु कोणाकडेही पाहत नाही. तो सरळ 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 आणि एकदम वर जातो आणि त्या खांबाच्या टोकावर जाऊन सगळीकडे पाहतो सर्वांना. सर्वजण टाळ्या वाजवतात आणि तो हळूहळू हळूहळू खाली येतो. आणि मग जेव्हा तो बेडूक कसा काय चढला आणि का चढला हे जेव्हा त्याला विचारायला गेले, तेव्हा त्याच्या आयोजकाला कळलं की हे बेडूक बहिरं आहे. कसं आहे बेडूक? बहिरं आहे. आणि त्या बहिरं असल्यामुळे म्हणजे त्याला ऐकायला येत नव्हतं. मग त्याला असं वाटलं आयोजकाला की याच्या यशाचं रहस्य काय, कोणी सांगेल का. विचारलं सर्वांना, हा वर चढण्याचं रहस्य काय असेल बरं, तुम्ही सांगा. हां, काय ऐकू नाही आलं त्याला? बरोबर. सुशांतसाठी टाळ्या वाजवा. सुशांतने काय सांगितलं, तो बहिरा होता त्याच्यामुळे लोक पडशील 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 हे म्हटलेलं त्याला ऐकायलाच आलं नाही. आणि या गोष्टीतून आपल्याला हेच शिकायचं आहे. जेव्हा तुम्हाला खूप उंच जायचं असते, तुम्हाला यश मिळवायचं असते, तर लोक काय म्हणतात याकडे आपण लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं. त्या बाकीच्या बेडकामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक, बाकीचे बेडूक जसं सुरुवात केली तसे त्याला बाकीचे म्हणायला लागले की त्याने भीती घातली, खाली उतरला. परंतु त्या बाकीच्या बेडकामध्ये चढायची क्षमता नव्हती का? होती. प्रत्येक बेडूक वरपर्यंत चढत होतं. परंतु त्यांनी काय केलं, इतरांचं ऐकलं. त्यांनी स्वतःच्या क्षमता मर्यादित केल्या. जो बेडूक वर चढला त्याने इतरांच्या गोष्टी ऐकल्या नाहीत, इतरांच्या सांगण्यावरून आपली स्वतःला मर्यादित केलं नाही, म्हणून तो जिंकला. आणि इतर बेडकाने इतरांच्या मतानुसार आपलं मत बनवलं की खरंच मी चढू शकत नाही असं त्यांच्या मनाने त्याला सांगायला लागलं. जेव्हा दुसरे सांगायला लागले तेव्हा. म्हणून कोण काय म्हणते, तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर इतर लोक काय म्हणतात याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. अशा वेळेस आपण बहिरं होऊन काम करायचं. बरेचदा तुमच्यामध्ये खूप चांगले गुण असतात, परंतु दुसरे म्हणतात तुला काय जमते, तू हुशार नाहीस, तुला काही येतच नाही, काय फायदा नाही तुझा, म्हणतात की नाही असे. तर अशा वेळेस आपण स्वतःला मर्यादित करायचं नाही. म्हणून एखादं यश मिळवायचं असेल
तर आपल्या स्वतःच्या डोक्यानुसार आपल्या स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवून आपण त्या यशाकडे वाटचाल करायची. इतर काय म्हणतात याचा विचार करायचा नाही.